सोम काय सांगशील, देशाचं नाव मोठं केलेलं आहे, तिकडे तुझा प्रवास कसा होता आणि आज तुझा बदलापूरमध्येही यथोचित सन्मान करण्यात आला. तर सगळ्यात पहिलं नमस्कार सगळ्यांना. हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी सोहमहेर साळवे एका ज्युनियर सायंटिस्टच्या वेशमध्ये इकडे उभा आहे. मी खरं तर एक विद्यार्थी आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9वी इयत्तेत शिकतो. तर मी माझे तिन्ही पुस्तकं लिहिलेले आहेत. पहिलं द ट्रॅव्हलर ऑफ द मल्टिवर्स, दुसरं द मायटी ऑफ इंडिया आणि तिसरं जे आहे आता जे उद्घाटन झालं त्याचं द मिस्ट्रीज ऑफ द युनिव्हर्स. तर या 3 पुस्तकांमध्ये मी असं ठेवलेलं आहे की एकदम छोट्याचा छोटा मुलगा पण आपल्या खगोलाच्या बद्दल जास्त माहिती घेऊ शकतो. तसंच माहिती घेण्यापूर्वी मी पहिलं तर सगळ्यांना हे निवेदन करतो की तुम्ही खगोलाच्या पेक्षा जास्त बोला. फार लोक म्हणतात की फक्त आकाश ही सीमा आहे, परंतु आकाशाच्या वरती खूप वस्तू आहे जी आपल्याला अजून शोधायची आहे. तर पहिल्यांदा जेव्हा मी 7वीत होतो तेव्हा मम्मीने मला इस्रोशी भेटवलं. तिकडे मी एक ज्युनियर सायंटिस्ट म्हणून माझी निवड झाली. डॉक्टर एस सोमनाथ सरांनी मला माझं इंटरव्ह्यू घेतलं आणि त्याच्यामधून माझं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर आता पिछल्या वर्षी 2025 मध्ये मला IISc कडून कॉम्पिटिशन मध्ये मला सिलेक्ट केलं गेलं. त्याच्यामध्ये 3 राऊंड, क्वालिफिकेशन, प्री फायनल, फायनल राऊंड. फायनल राऊंड मध्ये पूर्ण 100 पासून फक्त 20% लोक ऑल ओव्हर द वर्ल्ड सिलेक्ट झालेले आणि या कॉम्पिटिशन मध्ये कोणतंही एज ग्रुप नव्हतं. PhD लेवलचे, MSc लेवलचे सगळ्यांचे सायंटिस्ट या प्रतियोगितामध्ये पार्ट घेत होते. त्याच्यामध्ये 2025 मध्ये मला सिल्वर ऑनर आणि आता 2026 मध्ये मला ब्रॉन्झ ऑनर भेटलेलं आहे. तर त्याच्याच आता मी माझ्या 3ऱ्या पुस्तकात फार सगळे असे जे रहस्य आहे त्यांना उघडलेलं आहे. जसं की एलियन्स आहेत का, आपण कॉन्शियसनेस काय असतं, आपण जे सगळं बघतो ते एक असं सिम्युलेशन किंवा कोणती तरी एक अशी काय म्हणतात रोल चाललेले ज्याच्यामध्ये आपलं सगळं जे तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेताय, माझे मम्मी पप्पा माझ्या बाजूला उभे आहेत, मी पुस्तक लिहितोय, हे सगळं पहिल्यापासून लिहिलेलं गेलं आहे. तर हे सगळंच होतं की मी एवढा अभ्यास केला. मी माझ्या मम्मी पप्पांचे खूप आभार मानणार की त्यांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे. जेव्हा मी छोटा होता तेव्हापासून मला खगोलाच्या बद्दल खूप आवड होती. त्याच्यानंतर मग माझ्या मम्मी पप्पांनी एवढा आभार दिला किंवा एवढं मला प्रोत्साहन दिला की मी आता इकडे उभा आहे. थँक्यू. भविष्यात काय स्वप्न आहे, कारण की देशाचं नाव तर तुला मदत करतोच आहे, कशा प्रकारे देशाला तुझ्या या ज्ञानाचा उपयोग मंगळावर वस्ती कसं ते सांग. तर पहिलं तर आता मी इस्रोमध्ये ॲज अ ब्रँड अँबॅसेडर सिलेक्ट झालेलो आहे. मी माझ्या पूर्ण प्रांतात फार सगळे शाळा आहे, त्या सगळ्या शाळांमध्ये मला इंटरव्ह्यू द्यायचं आहे. इंटरव्ह्यू सगळं मला तिकडे आरोग्य सेशन्स पण द्यायचे, जसं की खगोल काय असतं, चंद्र कसं निर्माण झाला, व मी माझ्या ज्ञानातून मार्स म्हणजे मंगळावर वस्ती कशी घडवायची. आता जसे की आपण पोल्युशन करतोय, प्लास्टिकचा वापर करतोय, त्यामुळे आपण हे बोलू शकतो की आपली जी धरती आहे ती जास्त वेळ नाही राहणार. तसंच मग जी आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन असायला पाहिजे. तसंच आमच्याकडे एक ग्रह आहे, लांब तर नाहीये, कारण का आता त्याच्यावर जर आपली वस्ती झाली तर आपल्याला तिकडे सगळं अन्न वस्त्र निवारा बनवायचा कसा आहे त्याचं मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. वरतून मी जे ॲस्ट्रॉइड शोधलेलं आहे अपोफिस, म्हणजे ते पहिल्यापासून होतं परंतु मी त्याला रिन्यू करून एक छोटा मायनर ॲस्ट्रॉइड पण शोधलेला आहे. त्याच्यावर आता धरतीचे सायंटिस्ट अजून रिसर्च करताय, ज्याच्यामधून आपण हे बघू शकतो की ते आता आपल्या धरतीवर टकरवणार की त्यांच्यामध्ये कोणकोणते ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, त्याच्या आतमधले एलिमेंट्स पण आपण शोधणार. स्वतःला काय म्हणून बघतो भविष्यात? इस्रोचा चेअरमॅन, किंवा मी बोलू शकतो की जो सगळं पूर्ण इस्रोची जी माहिती ठेवतो. वरतून मला भारत देशाला खूप मोठं करायचं आहे. जसं की माझे म्हणजे जे मार्गदर्शन करतात ते पहिलं तर माझे मम्मी पप्पा, परंतु अजून मोठे डॉक्टर विक्रम साराभाई आहे, होमी जहांगीर बाबा आहे, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर आहे, खूप असे आयडल्स आहे. त्याच्याबद्दल मी माझ्या बुक्समध्ये पण उल्लेख केलेला आहे आणि एवढंच होतं. थँक्यू. अर्थात मुलाचं एवढं मोठं स्वप्न आहे, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि मुलाचं एवढं मोठं स्वप्न काय सांगाल त्याचं? मी जसं मगाशी भाषणांमध्ये सांगितलं की प्रत्येक मुलामध्ये एक टॅलेंट आहे. आपण जो जन्माला आलेला मुलं प्रत्येक त्याच्यामध्ये काही ना काही क्वालिटी आहे, ती क्वालिटीला आपण पुढे प्रोत्साहित करायचं आहे. त्याचा मुलगा डॉक्टर झाला, तो MSc IT केलं, त्याने नेटमध्ये केलं म्हणून माझ्या मुलाने नाही.
प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळं आहे. तर मी प्रत्येकाला हेच सांगू इच्छिते की प्रत्येक मुलातलं प्रत्येकाने टॅलेंट हे करायचं आहे. आणि जसं आपण नाही दुसरं काही करू शकत, पण मी ज्या देशामध्ये राहते त्या देशामध्ये जगाच्या मध्ये पाठीवर माझ्या देशाचं नाव त्याने उज्ज्वल करावं हीच मी सोहमकडून अपेक्षा करते आहे. तर तुला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याने IAACचा उल्लेख केला आहे. IAACचा फुल फॉर्म मी सांगतो इंग्लिशमध्ये, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स कमिटी, IAAC. तर 25मध्ये सिल्वर ओनरने सन्मानित झाला आहे आणि 26ला ब्रांज ओनरने सन्मानित झालेला आहे. तर आम्हाला जेवढं शक्य आहे पालक म्हणून तेवढं आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद तुम्हाला.